Music Studio. Snow Music Studio. ॲडव्होकेट अजित विश्वनाथ खोत, माझे मेव्हणे राजेंद्र लोमटे यांचा मुलगा, माझा भाचा अमर लोमटे याला दिनांक 7 तारखेला सायंकाळी 10 ते पहाटे 3 वाजेपर्यंत तिरणा शुगर फॅक्टरीच्या जिथं वाहनतळ आहे त्या वाहनतळातील ट्रॅक्टर ड्रायव्हर या लोकांनी त्या ठिकाणी त्या व्यक्तीस मोबाईल चोरीच्या संशयावरून अमानुषपणे काठीने उसाने मोठ्या प्रमाणावर मारहाण केली। त्याच्या संपूर्ण अंगावरती जखमा आहेत आणि त्या जखमेमुळेच तो त्याचा सिव्हिल हॉस्पिटल धाराशिव येथे 8 तारखेला 10:30 ते 11च्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला। हा जो मृत्यू झालेला आहे या मृत्यूस कारण हे सगळे 5-6 लोक आहेत, ज्यापैकी पोलिसांनी तात्काळमध्ये रात्री गुन्हा नोंद 37/2024 302 कलमाखाली नोंदवून त्या ठिकाणी तात्काळमध्ये 4 आरोपींना त्या ठिकाणी अटक केलेला आहे। तिरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना हा लाखो लोकांचा पोशिंदा कारखाना सुरू करण्यासाठी अहोरात्र आम्ही मेहनत घेतली आणि हजारो कुटुंबियांचा संसार त्या ठिकाणी चालू असताना अशा दुष्कर्मी लोकांमुळं त्या ठिकाणी आमच्या गावचा एक व्यक्तीचा बळी गेला, ज्याचं कुटुंबामध्ये तो एकमेव मुलगा होता, त्याला लहान 6 महिन्याची मुलगी होती आणि अशा परिस्थितीमध्ये त्याची कुठलीही चूक नसताना केवळ ह्या अमानुष कृत्यामुळं त्या माणसाचा खून या लोकांनी केलेला आहे। न्यायव्यवस्था ही आपल्या देशामधली जिवंत आहे। निश्चितपणे न्यायव्यवस्थेकडे दाद मागून पोलीस तपास यंत्रणा चांगल्या पद्धती करत आहे। या आरोपींना कडक शासन होण्याच्या दृष्टीने भविष्यकाळामध्ये त्या व्यक्तीला त्याच्या आत्म्यात शांतता लाभावी, त्याच्यावर केलेला जो अन्याय अत्याचार डोळ्यानं आपण व्हिडिओ जर बघितलं तर अतिशय दुर्दैवी वाटतं। त्याच्या अंगावरती कुठं रॉकेट टाकतो म्हणतात, कुठं मीठ लावा म्हणतात, म्हणजे त्या व्यक्तीची हेळसांड मारहाण करून चेष्टा केल्यासारखं दिसतंय। म्हणजे अमर लोमटे जो माझा भाचा आहे, ज्याला मारहाण ह्या लोकांनी केलेली आहे, तो जर व्हिडिओ आपण बघितला तर त्या विकृती त्या आरोपीची किती वाईट प्रकारची असू शकते। त्याला मारहाण करणे, त्याला उचलणे, पाण्यात बुडवणे अशा पद्धतीचं म्हणजे विकृत स्वरूप, म्हणजे त्याला खलासच करायचं होतं आणि विकृत स्वरूपामध्ये करायचं होतं। अशा पद्धतीचं कृत्य त्याचा व्हिडिओ जर बघितला तर दिसणार। अशा विकृत लोकांना कुठंतरी धडा न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून देणं गरजेचं आहे आणि निश्चितपणे न्यायव्यवस्था असेल पोलिसाच्या माध्यमातून तपास टिपण त्या ठिकाणी व्यवस्थित करून तपास करून या न्यायव्यवस्थेच्या न्याय त्या आमच्या बच्चाला त्या ठिकाणी आत्म्यात शांती लाभेल अशा पद्धतीचा भेटेल आणि या लोकांना फाशीची किंवा जन्मठेपेची शिक्षा येईल ही निश्चित आशा आम्हाला त्या ठिकाणी आहे।